आज सकाळी मस्त नाश्त्याला नंदूबाईंनी बनवलेले पोहे खाल्ले. खूप टेस्टी झाले होते. आम्ही आलो होतो नरेंद्रच्या मावशींच्या गावी आणि इकडे ना इतकी थंडी होती. बापरे! नशिबाने मी राजनंदिनीचं स्वेटर घेऊनच आले होते. त्यानंतर मावशींनी ना नाश्ता झाल्यानंतर पूजा करायला घेतली आणि त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सनासुद्धा इन्व्हाइट केलं होतं. म्हणजे आजूबाजूच्या त्यांच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना. राजनंदिनी इथे खूप छान रुळली होती आणि मावशींकडे ना मांजर आहे. त्या मांजराला धड एका ठिकाणी बसू देईना की त्याला खाऊ देईना. सारखं त्याच्या मागेच पळायचं चालू होतं हिचं. मावशींनीना मस्त जेवणासाठी छोले भटुरे आणि त्यानंतर खीर बनवली होती. आम्ही खाल्ली आणि निघालो कोल्हापूरला येण्यासाठी. माझी शेगडी थोडी खराब झाली होती म्हणून म्हटलं आता चेंजेस करूयात, कशाला रिस्क घ्यायची. मग फायनली याच्यातली एक निवडून घरी आलो. मी बाहेर थोडा वेळ माझं काम करते आणि या दोघांचंही असं काहीसं चालू झालं आणि नरेंद्र तिला अजिबात नाही नको असं काही म्हणत नाहीत. त्यामुळे काय दोघांचं छान चालतं हे. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त पनीर भुर्जी जी की राजनंदिनीची आवडती आहे आणि भाकरी बनवली होती आणि माझं हे चालू होतं तोपर्यंत या दोघांचं लपंडाव चालू होता. इतका दंगा घातला ना दोघांनी, मी काय सांगू तुम्हाला. जे आमच्यासाठी बनतं तेच राजनंदिनी खाते आणि अलीकडे ना मी खूप तिखट कमी घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजनंदिनीसुद्धा खूप आवडीने जेवते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कॉमेंट करा. दॅट्स इट फॉर टुडे. चलो बाय.